नमस्कार शेतकरी मित्रांनो. उन्हाळ्याचा पारा जसजसा वाढतोय तसतशी जमिनीतील ओलावा कमी होण्याची आणि पिकांवर ताण येण्याची शक्यताही वाढतीये. आजच्या या सादरीकरणात आपण एका अनुभवी मार्गदर्शकासारखं नाजूक पिकांना उन्हाच्या कडक तडाख्यापासून कसं वाचवायचं हे पाहणार आहोत. अत्यंत कमी खर्चाच्या आणि सोप्या सेंद्रिय पद्धती वापरून आपण एक सर्व्हायव्हल चेकलिस्ट किंवा जीवनरक्षक यादी समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार करा. अचानक उष्णतेची लाट आली तर एक छोटंसं नाजूक टोमॅटोचं किंवा मिरचीचं रोपटं कसं तग धरून राहील? खरंच कठीण आहे ना? आजचं आपलं हे स्पष्टीकरण ह्याच एका नाजूक रोपट्याच्या संघर्षावर आणि जगल्याच्या कथेवर आधारित आहे. अतिशय कडक उन्हातून त्याला सुरक्षित ठेवून त्याची वाढ कशी करायची हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला थेट मुद्द्यावर येऊया. नवशिक्या शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाची चाहूल ओळखणं. पहा, जेव्हा रोपांची पानं पिवळी पडू लागतात, त्यांची वाढ अचानक थांबते, फुलगळ सुरू होते किंवा रोपं अकाली कोमेजू लागतात, तेव्हा समजून जायचं की पिकावर उष्णतेचा प्रचंड ताण आलाय. हा एक सायरन आहे, इशारा आहे की पिकाला आता त्वरित मदतीची गरज आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण ही जीवनरक्षक यादी तयार केली आहे. आज आपण हे 6 मुख्य टप्पे पाहणार आहोत. उष्णतेचा ताण ओळखणे, मल्चिंगद्वारे जमिनीची तटबंदी, योग्य पाणी व्यवस्थापनाची दैनंदिन सवय, नैसर्गिक सावली, सेंद्रिय पोषणाचे साप्ताहिक काम आणि सामान्य चुका टाळणे. हे तंत्र दैनंदिन आणि साप्ताहिक सवयींमध्ये विभागल्याने वेळेची मोठी बचत होते बरं का. विभाग 1. उन्हाळी उष्णतेचा ताण ओळखणे, धोक्याची चाहूल. आपण ज्या रोपट्याला वाचवणार आहोत त्याची सर्वात नाजूक अवस्था कोणती असते हे आधी समजून घेऊया. कोणत्या पिकांना उन्हाचा फटका सर्वात आधी बसतो? टोमॅटो, मिरची, इतर भाजीपाला, फळबागा आणि ऊस. या पिकांमध्ये सुरुवातीची लक्षणे जवळपास सारखीच असतात, जसे की पाने पिवळी पडणं, रोपं कोमेजणं आणि फुलगळ होणं. आपला मुख्य उद्देश असा आहे की ही लक्षणे दिसण्याआधीच त्या छोट्या मिरची किंवा टोमॅटोच्या रोपाला वाचवण्यासाठी आपल्याला एक भक्कम ढाल तयार करायची आहे. विभाग 2. मल्चिंगद्वारे जमिनीचं संरक्षण. उन्हाचा तडाखा बसण्यापूर्वी जमिनीची तयारी. टोमॅटो किंवा मिरचीच्या रोपासाठी मल्चिंग ही अत्यंत कमी खर्चाची आणि प्रभावी अशी पहिली ढाल आहे. मल्चिंग म्हणजे नेमकं काय? नवीन शेतकरी मित्रांसाठी अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पिकांच्या भोवती गवत, उसाचं पाचट, सुकलेली पानं किंवा नारळाच्या काथ्या यांसारख्या सेंद्रिय घटकांचा आच्छादन तयार करणं म्हणजेच मल्चिंग. पद्धत अगदी साधी आहे, पण फायदे अतुलनीय आहेत. यामुळे जमिनीतील पाणी लवकर आटत नाही, मुळांना मस्त थंडावा मिळतो, तण कमी उगवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव जिवंत राहतात. आता एका मार्गदर्शकाच्या भूमिकेतून हे प्रत्यक्ष कसे करायचं ते पाहूया. पायरी 1. सुकलेली पानं किंवा गवत यांसारखे कमी खर्चाचे सेंद्रिय पदार्थ गोळा करा. पायरी 2. रोपाच्या सभोवताली अचूक 2 ते 4 इंच जाडीचा थर द्या. आणि पायरी 3. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा थर खूप जाड करू नका, कारण थर जाड झाला की तिथे बुरशी वाढण्याचा धोका असतो. अगदी अचूक प्रमाणात आच्छादन केलं तर आपलं रोपटं कडक उन्हातही जमिनीतून एकदम सुरक्षित राहील. विभाग 3. दैनंदिन सवय, योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य वेळी सिंचन. जमिनीखालचं संरक्षण झाल्यावर आता या महत्त्वाच्या दैनंदिन सवयीकडे वळूया. 40 ते 60%. हो, हा मोठा आकडा पहा. ठिबक सिंचनाचा वापर करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची एवढी मोठी बचत करता येते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि रोपाच्या मुळांना थेट थंडावा देऊन पिकावरील ताण कमी करण्यासाठी ठिबक सिंचन हा खरोखरच एक गेम चेंजर उपाय आहे. पाण्याचं वेळापत्रक कसं असावं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुष्काळात पिकाला किती पाणी देतो त्यापेक्षा कधी पाणी देतो हे जास्त महत्त्वाचं असतं. सकाळी 6 ते 9 ही पाणी देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे, पण दुपारी 12 ते 4 या वेळेत पाणी देणं पूर्णपणे टाळलंच पाहिजे, कारण भर दुपारी पाणी दिल्यास ते वाफ बनून उडून जातं आणि पिकावरील ताण आणखी वाढतो. संध्याकाळी 5 नंतर पाणी देणं हा दुसरा सुरक्षित पर्याय आहे. हे वेळापत्रक पाळलं तर पिकासाठी ती एक संजीवनीच ठरेल. विभाग 4. नैसर्गिक सावलीची रचना, नाजूक पिकांचे संरक्षण. पाणी आणि जमिनीची सोय झाल्यानंतर आता दुपारच्या प्रखर उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची गरज आहे. आपल्या कथेतील त्या नाजूक मिरचीच्या रोपट्याला वाचवायचं असेल तर 50% किंवा 75%चं शेडनेट, कडबा, नारळाची झावळ किंवा हिरवी जाळी वापरून अत्यंत प्रभावी आणि तात्पुरती सावली तयार करता येते.
कोथिंबीर, पालक किंवा रोपवाटिकेतील पिकांसाठी हे उपाय अगदी आवश्यक आहेत. कारण यामुळे तापमान कमी होतं, पानांची जळजळ टळते आणि फुलगळ थांबते. विभाग 5. साप्ताहिक काम, सेंद्रिय पोषण आणि मुळांची ताकद वाढवणे. बाह्य संरक्षणानंतर आता आपण पिकाच्या अंतर्गत ताकदीकडे लक्ष देणार आहोत. इथं एक खूपच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. उन्हाळ्यात रासायनिक खतांचा अतिवापर केल्यास मुळे कमकुवत होतात. त्याऐवजी 15 दिवसांच्या सेंद्रिय चक्राचा अवलंब करा. पहिल्या दिवशी मातीत जीवामृत, घनजीवामृत किंवा शेणखत मिसळा आणि बरोबर 15व्या दिवशी याचा पुन्हा वापर करा. यामुळे मातीतील जीवाणू वाढतात आणि मुळांची उष्णता सहन करण्याची क्षमता अक्षरशः अनेक पटीने वाढते. आता फवारणी कशी आणि कधी करावी हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अत्यंत सुरक्षित पद्धत म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी समुद्री शेवाळ अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट किंवा ॲमिनो ॲसिडची फवारणी करणं. यामुळे पाने हिरवी राहतात. पण एक कडक इशारा नेहमी लक्षात ठेवा: भर दुपारी कधीही फवारणी करू नका. यामुळे पाने करपू शकतात आणि रोपाला गंभीर इजा होऊ शकते. विभाग 6. उन्हाळ्यातील सामान्य चुका टाळणे, जलद प्रतिसाद योजना. रोपटा आता सुरक्षित आहे, पण काही गंभीर चुका टाळणं अतिशय आवश्यक आहे. या काही चुका आहेत ज्या प्रकर्षाने टाळल्याच पाहिजेत. दुपारी पाणी देणं, अति रासायनिक खतांचा वापर करणं, कोरड्या जमिनीत फवारणी करणं, पिकाभोवती तण वाढू देणं ज्यामुळे पाण्यासाठी स्पर्धा निर्माण होते, आणि सतत खोल नांगरणी करणं. या चुका टाळल्या तर अचानक उष्णतेची लाट आली तरीही आपलं पीक न डगमगता ताठ उभं राहील. एका अनुभवी मार्गदर्शकाचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा: योग्य वेळी काळजी घेतली नाही तर पीक पिवळे पडते, वाढ थांबते आणि उत्पादन घटते. हे 5 साध्या पायऱ्यांचे उपायच खरे संरक्षक चिलखत आहेत. हीच त्या छोट्या रोपट्याच्या उन्हाळ्यातील विजयाची कथा आहे. योग्य काळजी घेतली की नाजूक रोपटेही कडक उन्हावर नक्कीच मात करू शकतं. तर या सर्व माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. उद्या सकाळी शेतातील सर्वात नाजूक रोपांचं संरक्षण करण्यासाठी या जीवनरक्षक यादीतील कोणती दैनंदिन सवय सर्वात आधी अंमलात आणली जाईल? हाच तो क्षण आहे जेव्हा माहितीचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होतं. या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांची पिके या उन्हाळ्यात सुरक्षित आणि भरघोस राहोत.